झी 24 तास एक पाऊल पुढे। दिवसेंदिवस वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढतीये। ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या। आपल्या हक्काच्या घरापासून दुरावलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी नवी नाती जोडण्याचा प्रयत्न तर केलाय। रक्ताची नाती विसरली, अशावेळी आनंदाच्या शोधात उरलेलं आयुष्य जगायचं, अशा भावना या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। ज्या मुलांना बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्याचमुळे आज त्यांनी आयुष्याच्या संध्याकाळी या वृद्धांचा हात सोडल्याने त्यांना वृद्धाश्रमामध्ये राहण्याची वेळ आलेली आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊयात, घरापासून दूर राहताना नेमक्या काय भावना असतात। तुम्ही आपल्या घरापासून दूर आहात, इथे राहत आहात, गेली 20 वर्षापासून तुम्ही इथे आहात, तुम्हाला घरची काय आठवण येते? घरची असं आहे, मी तुम्हाला सांगू, माझं मंडळी आहे, माझे बरोबर 2 मुली वाढले आणि बाकी मला ते अस्थमाची बिमारी झाली की मी इथे आलो आहे। माझ्या घराचे माणसं मला भेटायला येतात, ते लोक सांगतात तर तिथे आमचा जमणार नाही। आणि मुंबईचं जे पोझिशन आहे सध्या, ते त्याच्यात जमावाली माणसाला त्रास जास्त होतो, म्हणून मी इथे राहतो आणि एकदम आनंदी। गवर्नमेंट की तरफ से कुछ पॉलिसी होनी चाहिए। कुछ नहीं मिलता, गवर्नमेंट की तरफ गए तो फिर करप्शन बन जाता है। अनाज सरी का 40 उगली किसी की नहीं करनी, अपना काम करो और अपने में मस्त रहो। एकूणच घरापासून दूर राहत असले तरी ह्या ठिकाणी राहून ह्याच सर्व परिसराला आपलं घर मानणारे हे सर्व वृद्ध आहेत। कुठेतरी हा एका नात्यातला वाद नसून 2 पिढ्यांमधला, 2 विचारसरणीमधला वाद आहे। त्यामुळे या सर्वांना या ठिकाणी राहावं लागते, तरी पण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजल कुलकर्णीसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।